नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये रुमाल पर्स कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्याच्यासाठी एक मी इथे स्क्वेअर पीस घेतलेला आहे 12 बाय 12 इंचाचा। हा स्क्वेअर पीस कडेने फोल्ड करून घ्यायचा आहे, तर चारही बाजूने असा डबल फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचा आहे। तर इथे मी हा चारही बाजूने फोल्ड करून घेतला आणि त्याच्यावर स्टिच करून घेतलं। आता दुसरा एक स्क्वेअर पीस घेतलेला आहे, त्याचे मेजरमेंट आहे 7 बाय 7 इंच। हा असामध्ये फोल्ड करून घेतला आणि त्याच्यावर असा बदामाचा आकार काढून घेतला। तर तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही हे करू शकता किंवा छोटा मोठा सुद्धा करू शकता। तर मी इथे मोठ्या साइज मध्ये थोडासा केलेला आहे। हा असा आकार काढून घेतला आणि हे कटिंग करून घेतलं। त्याला थिकनेस येण्यासाठी इथे मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे। तर शॉपिंग बॅग घेतलेली आहे येलो कलर मध्येच, त्याचा डबल लेयर ठेवलाय खाली आणि त्याच्यावर हा पीस ठेवलाय। जेवढं पाहिजे तेवढं कटिंग करून घेतलं आणि कडेने सगळीकडून स्टिच करून घेतलं। कडेने स्टिच करून एक्स्ट्राचं जे शॉपिंग बॅग आहे ती कटिंग करून घ्यायची आहे। शॉपिंग बॅग वापरल्यामुळे इथे थिकनेस चांगला येतो। एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं। आता याला इथे मध्ये कट करून घ्यायचं आहे, तिथे आपण झिप लावणार आहोत। तर तेवढ्याच मापाची झिप घेतलेली आहे। जे ओपन झालं होतं ते स्टिच करून घेतलं। आता इथे झिप लावून घ्यायची। तर खाली हा पार्ट ठेवलेला आहे आणि त्याच्यावर झिप उलटी ठेवलेली आहे, स्टिच करून घेतलं। इथे आतल्या बाजूने दाब शिलाई देऊन घेतली। वरचा जो भाग आहे तो सुद्धा इथे जोडून घेतला आणि त्याला सुद्धा आतल्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्राची जी झिप असेल ती कटिंग करून घ्यायची। आता हा पीस या रुमालावर लावून घ्यायचा आहे, तर छान आपलं इथे पॉकेट तयार होईल। तर हे व्यवस्थित सेट करून घेतलं आणि त्याच्याकडे सगळीकडून स्टिच करून घेतलेलं आहे अगदी कडेने। तर हे छान असं पॉकेट इथे रेडी झालेलं आहे। हे अशा प्रकारे हा फोल्ड सुद्धा करू शकता। ज्या वयस्कर लेडीज असतात, ज्या हातामध्ये पर्स वगैरे कॅरी करत नाही, तर त्यांच्यासाठी हा रुमाल खूप चांगला ऑप्शन आहे। इथे मी एक तिरकी पट्टी घेतलेली आहे 2 इंचाची, तिला फोल्ड केली, उलटी बाजू वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने आणि अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतले। आता ही सरळ करून घ्यायची आहे आणि एक आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे त्याची। तर इथे मी सुईच्या मदतीने सरळ करून घेतले आणि एक पट्टी त्याची लांब तयार करून घेतली। आता ही पट्टी हे जे बदाम आकार तयार केलेला आहे त्याच्यावर लावून घ्यायचे। तर ते लावण्यासाठी पहिल्यांदा मी पाव इंचाचं मार्किंग करून घेतलंय सगळीकडून, म्हणजे ते व्यवस्थित एकसारखी लागली जाईल। आणि जे पाव इंचाचं मार्किंग केलंय त्याच्या बाहेरून ही पट्टी लावून घ्यायची आहे, म्हणजे त्याचे रफ एजेस आहेत ते पूर्णपणे झाकले जातील आणि त्याचा लुक पण छान येईल। तर खूप सुंदर अशी ही रुमाल पर्स तयार झाली। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलवर व्हिजिट करून बघू शकता। त्याची जी साईडची पट्टी आहे त्याला दोन्ही बाजूने स्टिच करून घेतलंय। अगदी वेस्ट फॅब्रिकपासून ही पर्स सुंदर अशी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।